बघ बघ तुम्ही बघ. तुम्हाला अजूनही वाटतंय का की नानांना तुम्ही बघितलं? मला सांगा, नानासारखे झोपून का असायचे? ते नाना आजारी होते. एक रिक्वेस्ट होती, आम्हाला तुमच्या मुलीशी थोडंसं बोलायचंय. बोलू शकतो? नाही नाही नाही, अजिबात नाही. माझी मुलगी लहान आहे हो. आता आमच्याकडे कार्य उरकले, आजोबा गेले, तिचं दुःख आहे तिला, आणि तुम्ही तिच्याशी काय बोलणार काय तुम्ही? हा नाही, अजिबात नाही बोलून देणार मी. नाही नाही, असं काही होणार नाही. हे सगळं करत असताना तिला कुठलाही त्रास होणार नाही याची नक्की आम्ही काळजी घेऊ. प्लीज. असं नाही होतो. शेवटी मी तुम्हाला सांगतो. मॅडम, नानांचं घर सापडलं. ग्रेट. नाही मॅडम, नानांनी सांगितल्याप्रमाणे हे कौलारू घर नाहीये, फ्लॅट आहे. बर. नाना अजूनही शुद्धीवर आलेले नाहीये, पण त्यांच्या घरच्यांना तुम्ही कळवलंत ना नाना सेफ असल्याचं? मॅडम, इथे ना सगळाच गोंधळ आहे. म्हणजे हे समजतायत की नाना वारले. काय? हो, रेल्वे अपघातात गेले. अगं पण हे कसं शक्य आहे? आणि हो मॅडम, नानांचे एक नात पण आहे, सानिका आहे नाव तिचं. अगं पण नानांनी ज्या आठवणी सांगितल्या त्यांच्या बोलण्यात कुठेच त्यांच्या नातीचा उल्लेख नाही आला. इनफॅक्ट त्यांना आता आजोबा व्हायचंय असं ते म्हणत होते. मॅडम, इथे ना सगळाच घोळ आहे. म्हणजे आम्ही सानिकाशी बोललो तेव्हा असं कळलं की नाना घरात सतत झोपलेले असायचे. सानिका मावशीकडे 4 दिवस गेले होती तेव्हाच नाना गायब झाले. नानांचा मुलगा आणि सून असं सांगतायत की नाना देवाघरी गेले. आणि आम्हाला सानिकाशी नीट बोलूही दिलं नाही. म्हणाली त्यांच्याशी फार काही बोलू नका, त्यांना घेऊन ये. नानांसमोरच काय तो उलगडा होईल. आणि म्हणाली नानांचा मुलगा आणि सून जर जेन्युइन असतील आणि ते कौलारू घर जर फक्त नानांच्या कल्पनेतलं असेल तर नानांना त्यांच्या मुलाबरोबर त्या फ्लॅटवर पाठवावंच लागेल. नाना खरंच जिवंत आहेत? कुठे आहेत ते? आम्हाला घेऊन चला ना त्यांच्याकडे. अस्मिता त्या म्हाताऱ्यासाठी गेली होती आणि मी हिम्मत समजून तिथे गेलो. अस्मितानी पाहिलं असतं तर अनर्थच झाला असता. बर बर, ठीक आहे. मी करते. हे काय, मी अजून ऑफिसला गेला नाहीये? नाही जाणार आहे आज ऑफिसला. का? रजा घेतली म्हणून नाही जाणार. अगं बाई, पण यापूर्वी असं कधी झालं नव्हतं का? नाही म्हणजे बरं नसलं तरी रजा कधी घेतली नव्हती तुम्ही? तुला काय त्रास होतोय का मी रजा घेऊन घरी थांबलोय तर? कमाल करता. मला कशाला त्रास होणार आहे? आणि घरी थांबता कुठे तुम्ही? सतत बाहेरच जात असता. हे बघा नु, मी घरी असलो तरी काही कामं घरनं हँडल करावी लागतात. काही महत्वाच्या मीटिंग असतात त्या कॅन्सल करू शकत नाही. असल्या कसल्या महत्वाच्या मीटिंग्स असतात रजेवर असताना? अनु, तू माझी काय उलट तपासणी घेतेस का? अहो नाही, मी आपलं. चहा हवाय मला. हो आणते. हा बोल. काय हिम्मत सापडत नाही हे सांगायला फोन केलाय का? नालायक मूर्खाचा काय ठेव फोन.
हे काम वाटतं तेवढं सोपं नाहीये. हिम्मतला शोधण्यासाठी कोणीतरी हुशार माणूस बघायला हवा, नाहीतर